म्हसला फाटा ते गाव रस्ता हा म्हसला खुर्द, टाकळी खुर्द, म्हसला बुद्रुक, खातखेडा, अंधारी या गावात जाणारा एकमेव रस्ता असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच प्रवाशांना कळत नाही। या रस्त्याच्या कामाविषयी स्थानिक आमदार आणि पुढारी यांना वेळोवेळी सांगून सुद्धा आश्वासनाशिवाय गावकऱ्यांना काहीही मिळाले नाही। याचमुळे नाईलाजाने गावकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन करावं लागलं। रस्ता अत्यंत खराब झालाय, वाहतुकीस अडथळा येत असून या रस्त्यावर चालणं कठीण झालंय। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना शाळेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा लेखी अर्ज आणि तोंडी सांगून सुद्धा हा रोड मागील 4-5 वर्षांपासून खड्डेमय झालाय। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच प्रवाशांना कळत नाही। या रस्त्याच्या कामाविषयी स्थानिक आमदार आणि पुढाऱ्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा आश्वासनाशिवाय गावकऱ्यांना काहीही मिळालं नाही। त्यामुळे गावकऱ्यांना रास्ता रोको आंदोलन करावं लागलं। यावेळी ज्ञानेश्वर तायडे, सुखदेव सपकाळ, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर सोलंके, जगदीश कवाळ सह शेकडो गावकरी उपस्थित होते। या रस्ता रोको आंदोलनामुळे रोडच्या दोन्ही बाजूने शेकडो वाहने ताटकळत उभी राहिली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फुलारी तर तहसील कार्यालयाकडून नायब तहसीलदार बनकर आणि मुंडे यांना गावकऱ्यांनी निवेदन दिलं। यानंतर प्रशासनाकडून गावकऱ्यांना सोमवारी ऑफिसला या पण सदरील प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं। सोमवारी जर गावकऱ्यांच्या समाधानकारक मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 1 मेला पुन्हा यापेक्षा प्रकरणे निकाली निघत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल असं गावकऱ्यांनी सांगितलंय। तर सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।